27 जानेवारी रोजी सकाळी घडलेली ही थरारक घटना. 64 वर्षीय वंदना देवीकर यांच्यावर घरासमोरच भटक्या बैलाने भीषण हल्ला केला. सकाळची साधारण वेळ. वंदना देवीकर घरासमोर झाडू मारत होत्या. अचानक एका भटका बैल धावत आला आणि त्याने थेट त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या फासळ्या आणि अनेक हाडे मोडलीत. बैलाच्या शिंगाने त्यांच्या मांडीला भोसकले. इतकेच नव्हे तर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूला मोठा धक्का बसलाय. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल 3 आठवडे आयसीयू मध्ये त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांना मेंदूची जटिल शस्त्रक्रिया करावी लागली. या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या कवटीचा एक भाग काढून टाकावा लागला. शस्त्रक्रियेनंतरही त्यांची प्रकृती स्थिर नाही. गेल्या महिन्याभरापासून त्या कोमात आहेत. सध्या त्या घरी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. उपचाराकरिता आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाले आहेत. 27 जनवरी की बात है ये, सुबह 7:30 बजे की। मैं बच्चे का टिफिन बना के आई हॉल में और मुझे बहुत जोर से आवाज़ आया तो फिर मैं बाहर भागी। फिर मैं चिल्लाई क्योंकि मैंने देखा कि सांड वहाँ पे खड़ा है और आई नीचे बेहोश है। तो मेरी आवाज़ सुन के मेरे हस्बैंड आए और हम दोनों ने उस सांड को भगाया। फिर उसके बाद हम उन्हें तुरंत ही हॉस्पिटल लेके गए। फिर वहाँ एडमिट होने के बाद डॉक्टर ने बताया कि ब्रेन को लगा है, उनको काफ़ी ऑपरेट करना पड़ेगा। उसके बाद मल्टीपल फ्रैक्चर्स है और बहुत सारे चोटें लगी है उनको, छोटी-छोटी तो बहुत चोटें लगी है। ब्रेन में जो इंजरी हुई है, जो मेन इंजरी हुई है उसका तो ऑपरेट हो गया है, लेकिन अभी भी उनको होश नहीं है। उसके अलावा भी छोटे-छोटे उनको ब्रेन में चोटें हैं, जिसको ऑपरेट नहीं किया जा सकता। वो समय के साथ ही ठीक होंगी, लेकिन ऑपरेशन होने के बाद भी आज 1 महीना होते आ रहा है, उन्होंने आँखें नहीं खोली। कितने वेंटिलेटर और बाकी? हाँ, वेंटिलेटर पे रहे वो, कुछ 15-16 दिन वेंटिलेटर पे रखा, फिर ऑक्सीजन पे शिफ्ट किया और अभी भी ऑक्सीजन पे। आए दिन यहाँ पे इस तरह लड़ाई होती है, सांड जो है वो महानगर पालिका को मिला है। हाँ, आए दिन यहाँ पे अभी कुछ 1 महीना पहले की बात है, इतनी जबरदस्त लड़ाई होती है, 1.5 2-2 घंटे इनकी लड़ाई होती है कि लोगों की गाड़ियां तक वो डैमेज कर देते हैं। हमारी खुद की 4 व्हीलर गाड़ी एक बार पूरी डैमेज कर दी थी पीछे से। जो सामने का घर है उनकी पूरी 2 व्हीलर उन्होंने गिरा के पूरी तोड़ दी थी। और उसके पहले भी एक बार सांड की लड़ाई हुई थी। मतलब आए दिन यहाँ पे है इनकी लड़ाइयाँ होती रहती है। वो मिला नहीं अब तक सांड? नहीं, मिला नहीं। और मॉर्निंग में उनका टाइम ही है, अभी भी आते हैं। और पड़ोस में आपके किसी पे हमला हुआ था? हाँ, पड़ोस में हमारे 2 घर छोड़ के एक बड़े काका जी रहते हैं। वो मॉर्निंग वॉक के लिए गए थे, गजानन महाराज मंदिर है न्यू नरसार रोड पे, वहाँ पे वो मॉर्निंग वॉक करते दोनों हस्बैंड वाइफ। तो उनके ऊपर आया तो उन्होंने उसके सींग पकड़े तो और उसका रास्ता मोड़ा तो वो गिर गए, उनको बैक इंजरी हो गई और फिर लोगों ने उनकी मदद की। सांड भाग गया और भाग के फिर उसने यहाँ आके अटैक किया। फिर उनको लोगों ने मदद की और घर तक रिक्शा करके भेजा और उनको वो घर तक नहीं आते तो यहाँ पे फिर उसने यहाँ पे मेरी मदर इन लॉ का अटॅक किया। मात्र प्रकृतीत सुधारणा नसल्याने कुटुंबावर आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील वाढत्या भटक्या जनावरांच्या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. महानगरपालिका आता तरी जागी होणार का? एका निष्पाप महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त. जबाबदार कोण? प्रशासन कधी जागे होणार? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारित आहेत. पूर्णा खिरडे आहे. मी वंदना देवीकर यांची सिस्टर आहे. म्हणजे एक सिस्टरचं मी काम करते. त्यांचं असं होतं की ही जी घटना झाली त्याच्यानंतर त्यांना एवढी हेड इंजुरी झाली की त्यांचं क्रॅनिओटॉमी करावं लागलं. ऑपरेट झालं, एवढा मोठा खर्च झाला आणि ती व्हेंटिलेटरवर गेली. व्हेंटिलेटरवर झाल्यावर सुद्धा तिला ट्रॅकिओस्टॉमी सारखं ऑपरेशन परत करावं लागलं. ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये पण तिची एवढी स्थिती गंभीर आहे की ती आता पण अनकॉन्शियस आहे. कॉन्शियस लेवलवर कुठलंच मुवमेंट नाही आहे तिचं आणि तिला एकदम एक्सटर्नल इंटरनल खूप सारी इंजुरी झाली. मल्टिपल फ्रॅक्चर खूप सारे आहेत. हाताला फ्रॅक्चर आहे तिच्या आणि एवढं सगळं होऊन पण एवढी तिची सेवा करून पण अजून कुठलाच रिस्पॉन्स ती देत नाही आहे. आणि डॉक्टरने सरळ सांगितलं आहे की कधीही काही होऊ शकतं. तुम्ही बघा, तिच्याकडे वॉच करा, जस्ट वेट अँड वॉच. बाकी एवढंच म्हणू शकते. आणि इथे सांडाची एवढी भीती, एवढी दहशत आहे की मी सुद्धा येते इथे बघायला, तर मलाही खूप भीती वाटते. आणि इव्हन फिरतच असतात सांड, त्याच्यामुळे खूप गंभीर स्थिती आहे.